27 डिसेंबर 2024 संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले होते ते म्हणजे पुसेगाव हिंदकेसरी मैदानाकडे. असे मैदान जिथे प्रत्येक जण गुलालातच राहायचे स्वप्न बघतो, जिथे आपली गाडी साधी गटपास जरी झाली तरी मोठा जल्लोष करतात. एक वेगळा आनंद प्रत्येकाच्या चेहऱ्यावर असतो. हे मैदान परमपूज्य श्री सेवागिरी महाराज यांच्या आशीर्वादाने वर्ष क्रमांक 77 पासून चालू आहे. 2024 मध्ये रेकॉर्ड ब्रेक अशा गाड्यांची नोंद झाली. 1200 गाड्या या मैदानात उतरलेल्या व त्यात 100 गटपास, 10 सेमी फायनल व 1 फायनल. तर या मैदानामध्ये सर्वात जास्त रंगत आणली ती म्हणजे राहुलभाई पाटील यांचा मथुर आणि मोहिल शेठ यांचा बकासूर. दोघांच्या आजूबाजूला 100 ते 200 लोकांचा घेराव, जणू कोणी सेलिब्रिटीज मैदानात उतरतोय. तर सकाळी 7:30 वाजता मैदानाचा पहिला फेरा पार पडला. संपूर्ण भारतातले शेकडो प्रेक्षक हे मैदान बघण्यासाठी सकाळी 5 वाजताच हजर होते. प्रत्येक बैलाची एक नवीन ओळख. खिल्लार, मैसुरी, गावठी प्रत्येक जातीचे बैल आपल्याला बघायला भेटले. निकालामध्ये काही चूक होऊ नये म्हणून सुट्टीच्या ठिकाणी आणि निकालाच्या ठिकाणी दोन्ही बाजूने मोठ्या स्क्रीन लावण्यात आलेल्या, जेणेकरून कोणावरही अन्याय होणार नाही व निकाल हा सगळ्यांच्या समक्ष दिसेल. तर आपण पहिले कशा पद्धतीने मैदान गट पास झाले हे बघूया.
सगळ्या गाड्यांचे गटपास पूर्णपणे झाले होते व आता वेळ होती ती सेमी फायनलची. 10 अशा या सेमी फायनल घेण्यात आल्या. प्रत्येक गाडी मालक हा आपला जीव मुठीत धरून शर्यती खेळवत होता. टोटल 12 गाड्या या फायनल साठी पात्र झाल्या व त्यातूनच आपल्याला भेटणार होता 2024चा हिंद केसरीचा मानकरी. सेमी फायनल मध्ये एकूण 12 गाड्या ह्या कशा पद्धतीने पात्र झाल्या हे बघूया. लगभग 6 वाजेच्या आसपास ही फायनल सुरू झाली. जेव्हा फायनलच्या चिठ्ठ्या उधळल्या गेल्या तेव्हा समजलं की बकासूर आणि घोडचा सर्जा हे 1 नंबरचे पब्लिकच्या साईडने आहे. अनेकांना वाटलं बकासूर हा पब्लिकला पळणार नाही व अनेकांची इच्छा होती की मथुर आणि कॉकटेल हे पब्लिकच्या साईडने हवे. परंतु मथुर आणि कॉकटेल यांची गाडी 8 नंबरच्या पट्टीमध्ये आल्याने अनेकांचे मन नाराज झाले. कारण मथुरला पब्लिकचा भिताड या नावाने ओळखले जाते, कारण तो समोर कोण आहे हे कधीच बघत नाही व गाड्या सुटल्या.
पोहोचल्या ते गाडी ही एकमेकांना घासून पुढे पळत होती. मैदानातील प्रत्येकाचे लक्ष हे 1 नंबरची पाटी आणि 8 नंबरच्या पाटीकडे होते. मथुर की बकासूर. अनेकांना वाटायचं मथुर व कॉकटेल हे 1 नंबर आणतील, तर अनेकांना वाटायचं बकासूर व घोटचा सर्जा हे 1 नंबर आणतील. फायनल झाली आणि प्रत्येक जण हा आनंदी होता. मोठ्या स्क्रीनवर व व्हिडिओमध्ये कळून येत होते की बैलगाडा क्षेत्रातील ज्या बैलाला प्रत्येक जण देव मानतो तो म्हणजे बकासूर. या गाडीने प्रथम क्रमांक मिळवला. चारही बाजूला जल्लोष आणि गुलालाची उधळण सुरू होती. 2 नंबरला रोमन व सरदार व 3 नंबरला मथुर आणि कॉकटेल. परंतु फायनलचे पण काही नियम होते. जी गाडी लॉबी टच करेल किंवा लॉबी क्रॉस करेल ती गाडी बाद करण्यात येईल. कारणामुळे बकासूर व सर्जाची गाडी बाद करण्यात आली. शेवटी बकासूर आणि सर्जा हे लॉबी क्रॉस करून येताना व्हिडिओमध्ये कळून आले. हीच गाडी नव्हे तर अशा 3 गाड्या बाद करण्यात आल्या व त्या गाड्यांना सन्मानपत्र देऊन 10, 11, 12 या 3 क्रमांकाचा मान देण्यात आला. बकासूर या गाडीची लॉबी टच झाल्यामुळे त्याच्या शेजारील गाडी जी म्हणजे सरदार आणि रोमन ही 1 नंबरसाठी पात्र ठरली व मथुर व कॉकटेल हे 2 नंबरसाठी पात्र ठरले. हो, तुम्हाला एक सांगते, पुसेगाव हे मैदान असे आहे जिथे स्वामींची कृपा आहे व या मैदानामध्ये कायम असा बैल फायनल मारतो जो प्रख्यात नाही किंवा गरीब कुटुंबातील आहे. तर दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील तसेच झाले. 2023ला कोणालाही वाटत नव्हते की घरनिकीचा राजा व हरण्या या बैलाने फायनल मारलेली. तर तेव्हापासून घरनिकीचा राजा सलग 7 मैदानांमध्ये गुलालात होता. यावर्षी देखील हेच झालं. रोमन आणि सरदार हे कोणालाही वाटत नव्हते यांची गाडी फायनल मारेल व कोणी जास्त ओळखत नव्हते ह्या बैलांना. प्रत्येक जण हेच बोलायचा की कोण आहे हे बैल. परंतु सेवागिरी महाराजांच्या कृपेने ही फायनल झाली व एका गरीब कुटुंबाला हा मान भेटला. तर तुम्हाला कशी वाटली ही माहिती? अशाच माहितीसाठी व्हिडिओला लाईक करा व चॅनेलला सबस्क्राईब करा व तुम्हाला काही प्रश्न असेल तर कमेंटमध्ये कळवा.